कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची. आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळा लागला. लवकरच ती मेली. काही वेळानं नागिन आली. आपली वारूळ पाहू लागली. तो तिथं वारूळ काही नाही आणि पिलंही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली. तो तिथं तेव्हा नांगर रक्ताने भरलेला दिसला. तसं तसं तिच्या मनात आलं, ह्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं. फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकीसुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडली. पुढं तिला समजलं की ह्यांची एक मुलगी परगावी राहत आहे. तिला दंश करावा म्हणून निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाईनं पाटावर नाग नागिन 9 नागकुळं काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाने, लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करते. तो ही नागिन तिथं पोहोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदात लोळली. इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात नागिन उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठं आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले. पाहतो तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बिचारी बाई भिवू लागली. नागिन म्हणाली, भिवू नको, घाबरू नको. विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे. सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीनं पूजते आहे, आपले व्रत पाळते आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे. हे चांगलं नाही. असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली. वाईट वाटलं. आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी व शेवटी सांगितलं की इतकं नाही झालं तर निदान इतकं पाळावं. नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.